दशक 8वा, समास 10वा, शून्यत्व निरसन. श्रीराम. जनाचे अनुभव पुसता, कळ हो उठिला अवचिता, हा कथा कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा श्रीराम. एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पैल पारू, आपला नव्हे की जोजारू, जीव देवाचे श्रीराम. एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन अंगी जडे, पोटस्ते करणे घडे, सेवा कुटुंबाची श्रीराम. एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे, काही दानपुण्य करावे, सद्गती कारणे श्रीराम. एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्गलोकीच्या वाटा, मोकळ्या होती श्रीराम. एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासया हिंडावे, आपुले आश्रमी असावे, आश्रम धर्म करुनी श्रीराम. एक म्हणती कैचा धर्म, अवघा होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म, करणे लागे श्रीराम. एक म्हणती बहुता परी, वासना असावी बरी, येण्याची तरिजे संसारी, अनायासे श्रीराम. एक म्हणती कारण भाव, भावेची पाविजे देव, ये रहे अवघेची वाव, गथा गोवी श्रीराम. एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माये बापे पूजित जावी, एका भावे श्रीराम. एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन, माये बाप नारायण, विश्वजनाचा श्रीराम. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे, तेणे प्रमाणेची जावे, परलोकासी श्रीराम. एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधू जना, शरण जावे श्रीराम. एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी, सर्वास कारण पोटी, भूतदया असावी श्रीराम. एक म्हणती एकची बरवे, आपुल्या आचारे असावे, अंतकाळी नाम घ्यावे, सर्वोत्तमाचे श्रीराम. एक म्हणती पुण्य असेल, तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल, अंतकाळी श्रीराम. एक म्हणती जीत असावे, तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे, तीर्थाटन श्रीराम. एक म्हणती हे अटाटी, पाणी पाषाणाची भेटी, चुपकुळ्या मारिता हिंपुटी, कासा विसवावे श्रीराम. एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होये होळी, महापातकाची श्रीराम. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे, सावकास श्रीराम. एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा, देहो अमरची करावा, अकस्मात श्रीराम. एक म्हणती ऐसे काये, काळ वंचना करू नये, एक म्हणती धरावी सोये, भक्ती मार्गाची श्रीराम. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे, निरंतर श्रीराम. एक म्हणती अनर्गळा, धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा, मार्ग अनुचा श्रीराम. एक म्हणती हे विशेष, करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकास, दुष्ट संग त्यागावा श्रीराम. एक म्हणती ज्याचे खावे, त्या सन्मुखची मरावे, तेणे तत्काळची पावावे, मोक्षपद श्रीराम. एक म्हणती सांडा गोठी, आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी, सावकास श्रीराम. एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा, म्हणजे बरे श्रीराम. एक म्हणती तपोनिधी होता, बोळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी, इंद्रपद साधावे श्रीराम. एक म्हणती आगम पहावा, वेताळ प्रसन्न करून यावा, तेणे पाविजे देवा, स्वर्गलोकी श्रीराम. एक म्हणती अघोर मंत्र, तेणे होईजे स्वतंत्र, श्रीहरी जयेचा कळत्र, तेची बोळे श्रीराम. ती लागले सर्व धर्म, तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म, तिच्यामध्ये श्रीराम. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प, सिद्धी ते पावती श्रीराम. एक म्हणती बटभैरव, तेणे पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व, पूर्वी तसे श्रीराम. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उचिष्ट चांडाळी, साहे करावी श्रीराम. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर, पावे भगवती श्रीराम. एक म्हणती मल्हारी, सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाबरी, भक्ती व्यंकटेशाची श्रीराम.
एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाचे वरी श्रीराम. एक म्हणती देव कैचा, अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म श्रीराम. एक आश्चर्य मानती, एक विस्मयो करीती, एक कंटाळून म्हणती, काय होईल ते पहावे श्रीराम. ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिले श्रीराम. आता असो हा स्वभाव, ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व, सावध ऐका श्रीराम. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती, कर्मेची होय श्रीराम. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी नाना, अज्ञानाच्या श्रीराम. एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती हा अधर्म, बोलोची नये श्रीराम. एक म्हणती सर्व नासे, उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे, समाधान श्रीराम. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म, म्हणती एक श्रीराम. एक म्हणती हे न घडे, अनुर्वाच्य वस्तू घडे, जे बोलता मौन पडे, वेदशास्त्रासी श्रीराम. तव श्रोता अनुवादला, म्हणे निश्चय कोण केला, सिद्धांतमते अनुभवाला, उरी कैची श्रीराम. अनुभव देही वेगळाले, हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले, नवचे की श्रीराम. एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती, स्वानुभवाची श्रीराम. दृश्यापासून द्रष्टा वेगळा, ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा, स्वानुभवे श्रीराम. सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहून परता, देही असोन अलिप्तता, सहजची झाली श्रीराम. एक ऐसे स्वानुभवे, म्हणती साक्षत्वे वर्तावे, दृश्य असोनी वेगळे व्हावे, द्रष्टेपणे श्रीराम. एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईची अभेद, तेथे कैचा मतिमंद, द्रष्टा आणिला श्रीराम. अवघी साखरची स्वभावे, तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैचा स्वानुभवे, अवघेची ब्रह्म श्रीराम. प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानिती भेद, परी हा आत्मा स्वानंद, आकारला श्रीराम. विघुरले तूप थिजले, तैसे निर्गुणची गुणा आले, तेथे काय वेगळे केले, द्रष्टेपणे श्रीराम. म्हणून द्रष्टा आणि दृश्य, अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास, कासयासी श्रीराम. ब्रह्मची आकारले सर्व, ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव, निरोपिले श्रीराम. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला, ऐसी आपरी श्रीराम. ऐक तिसरा अनुभव, प्रपंच सारुनिया सर्व, काही नाही तोची देव, ऐसे म्हणती श्रीराम. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तेची ब्रह्म अनुभविले, म्हणती एक श्रीराम. परी ते ब्रह्म म्हणो नये, उपाया सारिखा अपाये, शून्यत्वास ब्रह्म काये, म्हणो येईल श्रीराम. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणून मुरडले, तेथुनीच मागे श्रीराम. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धिस्तव, प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम. रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ गेले, राजा देखता श्रीराम. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम, तुटोन गेला श्रीराम. परी हा सूक्ष्म अडताळा, वारी विवेके वेगळा, जैसाय दुग्ध घेऊन जळा, राजहंस सांडी श्रीराम. आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले, परब्रह्म श्रीराम. वेगळेपणे पाहणे घडे, तेणे वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे, शून्यत्वाचा श्रीराम. भिन्नपणे अनुभविले, तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले, पाहिजे आधी श्रीराम. वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूचे पाहणे, निश्चयेसी भिन्नपणे, शून्यत्व लाभे श्रीराम. या कारणे शून्य काही, परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊ न पाही, स्वानुभवे श्रीराम. आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये, साधू सांगती उपाये,
तुची आत्मा श्रीराम. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे श्रीराम. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव, आपण वस्तू श्रीराम. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव, विश्वजन श्रीराम. लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग ते भाग्यपुरुषी भोगिले, सावकास श्रीराम. तैसे देहबुद्धी सोडिता, साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता, ते हे ऐसी श्रीराम. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक, संपूर्ण झाला श्रीराम. आत्मज्ञान निरोपिले, येथा मतीने बोलिले, न्यूनपूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरशननाम समास 10वा समाप्त. दशक 8वा समाप्त. दशक 8वा समास 10वा शून्यत्व निरशन. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की लोकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताच एकच गदारोळ उठला. प्रत्येक जण आपले मत अनुभव सांगू लागला. त्यामुळे जो काही कल्लोळ उडाला तो श्रोत्यांनी कौतुकाने ऐकावा. एक म्हणतो की हा संसार करता करताच आपण पैलतीराला पोहोचू. हा व्याप आपला थोडाच आहे, सर्व जीव देवाचेच आहेत. दुसरा कोणी म्हणतो की असे काहीही घडणार नाही. संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो. पोटासाठी कुटुंबाची सेवा करणे भाग पडते. कुणी म्हणतात की सुखैनेव संसार करावा, मात्र सद्गती प्राप्त व्हावी म्हणून काही दान पुण्य आधीही करावे. कुणी म्हणतात की संसार खोटा आहे म्हणून वैराग्य धारण करून देशत्याग करावा, म्हणजे स्वर्गप्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात. कुणी म्हणतात की उगीच कुठे जायचे, व्यर्थ कशाला इकडे तिकडे हिंडायचे, त्यापेक्षा आपला जो आश्रम असेल त्याचे आचरण त्या आश्रमात राहूनच करावे. कुणी म्हणतात की कुठला आलाय धर्म, सर्व अधर्मच घडत असते. या संसारात नाना प्रकारची कर्मे करावी लागतात. कुणी म्हणतात की या सर्वापेक्षा आपली वासना बरी असावी, म्हणजे अनायासे हा संसार तरून जाता येतो. एक म्हणतो आपला भावच सर्व गोष्टीस कारण असतो. भाव चांगला असेल तर त्यामुळे देवाचीही प्राप्ती होते. भावाशिवाय सर्व व्यर्थ आहे, गोंधळ आहे. आपल्या आईवडिलांना जीवाभावाने देवच मानित जावे व एकनिष्ठपणाने आईवडिलांची पूजा करावी, असेही एक म्हणतो. कुणी म्हणतो की देवा ब्राह्मणांचे पूजन करावे, त्यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतात. कुणी म्हणतो की शास्त्रात काय सांगितले आहे त्याप्रमाणे वागावे असे भगवान म्हणतात. त्याप्रमाणे वागले असता परलोक प्राप्त होतो. एक म्हणतो अहो शास्त्रे इतकी आहेत की त्यांचा अभ्यास करायला आयुष्य पुरे पडणार नाही, म्हणून त्यापेक्षा साधू संतांना शरण जावे हेच बरे. कुणी म्हणतात की उगीच वटवट करणे बंद करा, ती गोष्ट राहू दे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटात भूतदया असावी. एक म्हणतो आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करावे हे सर्वात चांगले आणि अंतकाळी सर्वोत्तमाचे नाव घ्यावे. दुसरा कोणी म्हणतो की जर गाठी पुण्य असेल तरच अंतकाळी मुखात नाम येईल, नाहीतर विसर पडेल, भ्रांती उत्पन्न होईल. एक म्हणतो की जिवंतपणी आयुष्याचे सार्थक करावे, तर दुसरा कोणी म्हणतो की तीर्थयात्रा करीत फिरावे हेच चांगले. कुणी एक म्हणतो की व्यर्थ खटाटोप कशाला करावा, तीर्थक्षेत्रात जिकडे तिकडे पाणी आणि पाषाणाशिवाय काय आहे. तीर्थात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कासावीस होतो. त्यावर दुसरा कोणी म्हणतो की वाचाळपणा बंद कर. या पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे. केवळ त्यांच्या दर्शनाने मोठमोठी पातके भस्म होऊन जातात. कुणी एक म्हणतो की मनच बंधमोक्षाला कारण असल्याने संयमाने त्यासच आवरावे, म्हणजे तेच तीर्थ स्वरूप बनते. तर दुसरा कोणी म्हणतो की वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करीत जावे. कुणी म्हणतो योग हेच उत्तम साधन आहे, त्यामुळे तोच मुख्य साधन करावे आणि एकाएकी आपला देह अमर करावा. त्यावर दुसरा कोणी म्हणतो की हे बरे नाही, माणसाने काळाची फसवणूक करू नये. तर तिसराच कोणी म्हणतो की आपण आपले भक्ती मार्गास लागावे हेच बरे. कुणी म्हणतो ज्ञान उत्तम, कुणी म्हणतो साधना करावी, आणखी कोणी म्हणतो की निरंतर मुक्तच असावे. त्यावर कुणी एखादा म्हणतो की अरे उच्छृंखल माणसा, जरा तरी पापाचा कंटाळा धर. त्यावर कुणी उत्तर देतो
की अरे, आमचा मार्गच मुळी मोकळेपणाने वागण्याचा आहे. कुणी म्हणतो कुणाचीही निंदा अथवा द्वेष करू नये हे महत्वाचे आहे, तर दुसरा कोणी म्हणतो हळूहळू दुष्टांची संगत सोडावी. कुणी म्हणतो ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्यासमोर मरावे, म्हणजे तत्काळ मोक्षपद प्राप्त होते. कुणी म्हणतो या सर्व गोष्टी राहू दे, आधी पोटाला अन्न कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. इतर वटवट नंतर सावकाश करीत बसावे. कुणी म्हणतो प्रथम चांगला पाऊस पडावा, म्हणजे मग इतर गोष्टी सुरळीत चालतात. दुष्काळ पडला नाही म्हणजे बरे. कुणी म्हणतात की खूप तप केले पाहिजे, म्हणजे मग सिद्धी प्राप्त होतात. दुसरा कोणी म्हणतो आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्यावी. कुणी म्हणतो तंत्रशास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला प्रसन्न करून घ्यावे, त्या योगे स्वर्गलोक प्राप्त होऊन देव भेटतो. कुणी म्हणतो की अघोर मंत्राचे अनुष्ठान करावे, म्हणजे स्वतंत्र होता येते व जिचा आधार श्रीहरी आहे ती लक्ष्मी प्रसन्न होते. त्या लक्ष्मीच्या योगेच सर्व धर्म घडतात, मग तेथे क्रियाकर्माची आवश्यकता उरतच नाही. तर दुसरा कोणी म्हणतो की लक्ष्मीच्या मदानेच कुकर्म घडते. कुणी म्हणतो की एक प्रयत्न जरूर करून पाहावा, मृत्युंजयाचा जाप केला की त्या योगे सर्व संकल्प सिद्धीस जातात. कुणी म्हणतो की बटुक भैरवाची उपासना केली की वैभव प्राप्त होते. दुसरा कोणी म्हणतो की झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. कुणी म्हणतो काळी कंकाळी, तर दुसरे कोणी म्हणतात भद्रकाळी, तर आणखी कोणी म्हणतात की उच्छिष्ट चांडाळी सहाय्य करून द्यावी. कुणी म्हणतात विघ्नहर लवकर पावतो, तर दुसरे कोणी म्हणतात की भोळा शंकर लवकर पावतो, तर कुणी म्हणतात की भगवती सत्वर पावते. कुणी एक म्हणतो की मल्हारीच्या कृपेने सर्व भाग्योदय होतो, तर दुसरा कोणी म्हणतो व्यंकटेशाची भक्ती करावी हे फार उत्तम. कुणी म्हणतात पूर्व प्रारब्ध असेल तसे होईल, तर दुसरे कोणी म्हणतात की प्रयत्न करावा, तर आणखी कोणी म्हणतात की सर्व भार देवावरच घालावा. कुणी म्हणतो कसला आलाय देव, तो भल्या भल्यांचा अंत पाहतो, तर दुसरा कोणी म्हणतो हा युगाचा युगधर्मच आहे. ही बोलणी ऐकून कुणी आश्चर्य करतात, तर कुणी चकित होतात, तर कुणी कंटाळून म्हणतात की जे जे होईल ते पाहावे. याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मते सांगतात. ती अपार आहेत, परंतु थोडी कल्पना यावी म्हणून त्यातली काही येथे सांगितली आहेत. असो, आता प्रापंचिकांचा स्वभाव सांगणे पुरे झाले. ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सर्व आता सांगतो, सावधपणे ऐका. कुणी म्हणतात भगवंताची भक्ती करावी, म्हणजे श्रीहरी सद्गती देईल, तर दुसरे कोणी म्हणतात की कर्मानेच ब्रह्मप्राप्ती होते. कुणी म्हणतात की प्रारब्ध भोग टाळता येत नाहीत आणि त्यामुळे जन्म मरणातूनही सुटका होत नाही. कुणी म्हणतात की या अज्ञानाच्याच अनेक उर्मी आहेत. एखादा म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे, मग तेथे क्रिया तरी कुठली आणि कर्म तरी कुठले. तर दुसरा कोणी म्हणतो असे मानणे हा अधर्म आहे, खरे तर असे बोलू सुद्धा नये. कुणी म्हणतात की प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते ब्रह्म, तर कुणी म्हणतात की समाधान अशा प्रकारचे नसते. कुणी म्हणतात की सर्व ब्रह्म असे म्हणणे व सर्व जाऊन उरते ते ब्रह्म म्हणणे हे दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम आहेत. अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. एक म्हणतात की जी अनिर्वाच्य वस्तू आहे तिचे वर्णन होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्रे यांनाही त्याचे वर्णन करताना मौन धरावे लागते. येथे श्रोत्यांनी शंका घेतली की ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला. सिद्धांत असा आहे की तेथे अनुभवाला वावच नाही, म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा सिद्धांत आहे. प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वीच सांगितले आहे. आता काही केले तरी ते एक होऊ शकत नाहीत. एखादा साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळाच आहे असेही म्हणतो. आपण द्रष्टा साक्षी ही स्वानुभवाची स्थिती आहे. दृश्यापासून द्रष्टा नेहमी वेगळाच असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे राहावे ही कला अवगत होते आणि मग त्याला तसा आपण साक्षीत्वाने निराळे असल्याचा अनुभवही येतो. जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थाहून वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. एक स्वानुभवाने असे म्हणतात की आपण साक्षीत्वाने वेगळे आहोत, म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे व्हावे. कुणी दुसरे असे म्हणतात की आत्मवस्तू एक आहे, तेथे भेदच नसताना यात हा मतिमंद द्रष्टा कसा आणला. सर्वच जर साखर आहे तर त्यातून कडू कसे काय निवडावे. त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही हा स्वानुभव असताना तेथे द्रष्टा कुठून आणला. प्रपंच परब्रह्म यात भेदच नाही.
हे एकरूप आहेत, पण भेदवादी लोक त्यात भेद मानतात. खरे तर स्वानंद रूप आत्माच दृश्य रूपाने आकाराला आला आहे. पातळ तूप असते तेच थिजून घट्ट होते, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्मच सगुण होते. तेथे द्रष्टेपणाने काय वेगळे केले? म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून सर्व एकच एक जगदीशच आहे, तर द्रष्टेपणाचे सायास कशाला? सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्मच साकार झालेले आहे असा एखाद्याचा अनुभव असतो. याप्रमाणे हे दोन्ही स्वभाव वर्णन केले आहेत. एक आत्माच एकला एक आकारास आला आहे, त्याहून दुसरी वस्तूच नाही, तेथे आपण भिन्न उरतोच कुठे, असा हा दुसऱ्या काही लोकांचा अनुभव येथे सांगितला आहे. आता तिसरा अनुभव सांगतो, तो ऐका. सर्व दृश्य सृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असे जे वाटते तोच देव, असे काही लोक म्हणतात. सर्व दृश्य वेगळे केल्यावर केवळ अदृश्य जे उरले तेच ब्रह्म, असा अनुभव काही लोक सांगतात. पण त्याला ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का? दृश्य सर्व ओलांडले की अदृश्य शिल्लक राहते, ते शून्य रूप असते. साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. एकीकडे दृश्य असते, दुसरीकडे देव असतो, मध्ये शून्यत्व असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतो. एखाद्याने राजाला ओळखत नसल्याने सेवकालाच राजा मानले, पण प्रत्यक्ष राजाची भेट झाल्यावर ते सर्व व्यर्थ ठरले. तसे शून्यत्व हेच ब्रह्म अशी कल्पना केली, पण पुढे परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर शून्यत्व हेच ब्रह्म हा सर्व भ्रम नष्ट झाला. म्हणून हा सूक्ष्म अडथळा राजहंस ज्याप्रमाणे पाण्याचा त्याग करून दूध तेवढे घेतो, त्याप्रमाणे सारासार विवेकाने दूर सारावा. आधी दृश्य पांचभौतिक सृष्टीचा त्याग करावा, मग शून्यत्व ओलांडावे आणि मूळ मायेच्या पलीकडे असलेले परब्रह्म पाहावे. पाहावे असे म्हटले की जी वस्तू पाहावयाची ती व पाहणारा असे वेगळेपण येते. त्यामुळे वृत्ती शून्यत्वात पडते आणि मग शून्यत्व हेच ब्रह्म असा मनात संदेह उत्पन्न होतो. भिन्नपणे जे अनुभवले ते काही नाही म्हणून त्याला शून्य असे नाव दिले. पण आत्मवस्तूचे अनुसंधान करू लागले की त्याच्याशी एकरूपता व्हावयास हवी. आत्मवस्तूला पाहणे म्हणजे ती वस्तू स्वतः आपणच होणे या प्रकारचे असते. भिन्नपणामुळे निश्चितच शून्यत्वाची प्राप्ती होते. म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. स्वतः अनुभव घ्यावा व ब्रह्मस्वरूपच होऊन राहावे. आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत, म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करू नये. यावर साधू उपाय सांगतात की तूच आत्मा आहेस असे अनुसंधान करावे. मी मुळात मन नाहीच, शिवाय संतांनीही तसे सांगितलेले नाही. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी म्हणजे मन असे मानावे? संत वचनावर दृढ निष्ठा ठेवावी, कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसे वळण लावावे तसे ते लागते, हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसविण्याचा प्रयत्न करावा. ज्याचा आपण अनुभव घ्यावयास जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो, हा अनुभव आपण घ्यावा. या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. लोभी माणूस हा धनाचा शोध घेऊ लागतो व अखेर तो धनच होतो. त्याची वृत्ती केवळ धनरूप बनते. तो स्वतः त्या धनाचा उपभोगही घेत नाही आणि मग दुसराच कोणी भाग्यवान पुरुष त्या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य गोम म्हणजे रहस्य आहे. आपण आणि आत्मवस्तू म्हणा अगर परब्रह्म वस्तू म्हणा, मुळात एकच आहोत हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. याप्रमाणे येथे हा ज्ञानदशक संपूर्ण झाला आहे. मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केले आहे. त्यात अधिक उणे जे असेल त्यासाठी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे, असे श्री समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरशननाम समास 10वा समाप्त. दशक 8वा समाप्त.